सभागृहामध्ये SIT नेमायचा घोषणा झाली। विधान परिषदेमध्ये देखील वेगळे आरोप केले, आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। या सगळ्या घटनांचा सिक्वेन्स तुम्हाला मला फक्त सांगायचं आहे। जरांगेंचं शिवबान शिष्टमंडळ गेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना भेटलं। त्यांनी नितीन करीर यांच्या प्रमुखपदाखाली समिती नेमली। 28 ऑगस्टला अंतरवाली सराटी मध्ये जरांगे उपोषणाला बसले। त्यांच्या 4-5 दिवसांनी जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होता, पण 1 सप्टेंबरला अचानक पोलिसांनी संध्याकाळी लाठीचार्ज केला। त्याचा आदेश कुणी दिला, त्याची चौकशी आणि त्याच्या खोलात जायच्यासाठी SIT नाही आहे। नंतर मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडवायला अंतरवाली सराटीत गेले। कुणबी प्रमाणपत्राची लेखी आश्वासन देऊन आले। त्यानंतर नितीन करीर यांच्याऐवजी राजगोपाल देवरा यांच्याकडे ती समिती आली। ती समिती न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती झाली। पुढे दसऱ्यानंतर न्यायमूर्ती शिंदे समितीची व्याप्ती मराठवाड्यावरून राज्यव्यापी केली। कुणबी प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यामध्ये शोध मोहीम राबवण्याचे आदेश दिले गेले। पुढे 4 निवृत्त न्यायमूर्ती आणि 4 मंत्री अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी गेले। बच्चू कडूंनी शिष्टाई केली। मंगेश चिवटेंमार्फत जरांगेंच्या जवळ शिंदे सरकार गेलं। मंगेश चिवटे अनेक वेळा जरांगे यांना भेटलेले आपण सगळ्यांनी पाहिले। रांजणगावला काय झालं, लोणावळ्यात काय झालं, वाशीत काय झालं हे सर्वांनी बघितलंय। सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून मध्यरात्री उशिरा अधिकाऱ्यांना जरांगेंच्या भेटीला वाशीला पाठवलं, हेही आपण बघितलं। 26 जानेवारीला वाशीत अधिसूचनेचं जाहीर वाचन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या बरोबर एकत्रितपणाने जो कार्यक्रम केला तोही आपण सगळ्यांनी पाहिला। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवून 10% मराठा आरक्षण देण्याचा ठराव इथं सभागृहात झाला। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने जरांगे पाटलांची ओळख दाखवणं बंद केलं। आता यात शरद पवार साहेब कुठे आले, उद्धव ठाकरे कुठे आले आणि काँग्रेस कुठे आली किंवा राजेश टोपे कुठे आले, या कुणाचाही याच्याशी संबंध नाही। पण जाणीवपूर्वक समाजामध्ये वातावरण तयार करायचं, बुद्धिभेद करायचा, यासाठी SIT कमिटी घोषित करण्यात आलेली आहे। ज्या महिलेने याबद्दल माहिती दिली त्यासाठी प्रवीण दरेकर विधान परिषदेत ज्यांचा हवाला देऊन बोलले, त्यात संगीता वानखेडे यांनी काही दिवसापूर्वी जुलै 2020 सत्तारूढ बाजूचे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधी मोलेस्टेशनचे वगैरे काही गंभीर आरोप केलेले, त्याच्यासाठी पण मग SIT जाहीर करा। त्या जर संगीता वानखेडेंच्या एका निवेदनावर आपण SIT करत असाल, आमचा विरोध नाही। खरं दूध का दूध, पाणी का पाणी शोधा, काहीच अडचण नाही। पण तुमच्या सगळ्यांची सभागृहातली बॉडी लँग्वेज आणि भाषणं बघितली तर जाणीवपूर्वक याचं पॉईंट कोणाकडे तरी जावा असा जाणीवपूर्वक प्रयत्न सभागृहात आज दिसतोय। आता वेळ कमी आहे, बोलायलाही संधी नाही, म्हणून मी माध्यमाच्या समोर आज मुद्दामून आलो आहे। आणि त्यामुळं संगीता वानखेडे यांनी पूर्वी देखील जो आरोप एका विधानसभेच्या सदस्यांच्या बाबतीत केला, त्याच्यासाठी देखील SIT जाहीर करावी अशी आमची सरकारला विनंती आहे। SITत सगळंच कळेल, पण SIT करत असताना याच्यात कोणत्याही प्रकरणात शरद पवार साहेब असोत, राजेश टोपे साहेब असोत, उद्धव ठाकरे साहेब असोत किंवा यांनी कोणतीही भाषा न बोलता विनाकारण जे सांगितलं जातं आहे त्याने महाराष्ट्राच्या जनतेचा बुद्धिभेद करण्याचं जे काम चालू आहे ते बंद व्हावं अशी आमची मागणी आहे। अभी मराठी नहीं करो। या सगळ्या प्रकरणात मुद्दा हा आहे, प्रवीण दरेकरांनी पण हाऊसमध्ये मांडला किंवा विधानसभेत पण हेच झालं की राजेश टोपेंच्या मार्फत हे सगळे पुनापुनी झाली आणि शरद पवार थेट जरांगे पाटलांशी बोलत होते। सगळ्यात पहिले सुद्धा शरद पवार तिथे भेटायला गेले होते, त्यानंतर उद्धव ठाकरे गेले। सो भाजपच्या नेत्यांनी ही क्रोनॉलॉजी समजवली आणि त्यातून त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवारच या सगळ्याच्या मागे आहेत।
ज्या पद्धतीनं निगरूनपणाने लाठीचार्ज झाला, महिलांच्यावर आणि लहान मुलांच्यावर लाठीचार्ज झाला, तो बघितला. त्याची चिंता वाटून त्यांची चौकशी करायला शरद पवारसाहेब त्या ठिकाणी गेले. त्यानंतर शरद पवारसाहेबांचं आणि जरांगे यांचं कधीही संभाषण झालेलं नाही. राजेश टोपे यांचा संबंधही या सगळ्या कुठल्या प्रकरणात नाही. विनाकारण याच्यात बुद्धिभेद करण्याचा काम करण्याची आवश्यकता नाही. आणि कदाचित माझी शंका आहे, SIT स्थापन करताना आपल्याच सरकारमधल्या लोकांची नावं घेता येत नाहीत, म्हणून SIT विरोधकांच्या कडे बोट दाखवून स्थापन करायची आणि SITचा कन्क्लुजन आपल्या शेजारी पाजारी बसलेल्यांच्यावरच आणायचं, असा कदाचित डाव असू शकतो. शेजारी पाजारी बसलेले नक्की तुम्हाला कोणाकडे अँगल निवेश करायचा आहे, शिंदे की दादांचं? शेजारी पाजारी मराठीत जो अर्थ शेजारी पाजारीचा होतो तोच अर्थ आहे. जिस तरीके से एक महिला ने आरोप किया उसके बाद मी म्हणाले की तुमचा रोग जो आहे तो सरकारकडेच आहे का? तुम्ही म्हणताय आसपासच्याच बेंचावरती किंवा बाकावर. आम्ही विरोधकांच्याकडे आज बोट आहे, पण हे बोट म्हणजे आता सत्तेत बसणाऱ्यांच्याबद्दलच SIT स्थापन करणं हा सरकारला कमीपणा आहे, म्हणून दुसऱ्यांची नावं घेऊन SIT स्थापन करायची. पण त्याचा निष्कर्ष कदाचित आपल्याला नको असणाऱ्या लोकांच्या आणण्याचा प्रयत्न होईल असा आमचा अंदाज आहे. आज बैठक आहे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये. दुसरीकडे राज्यामध्ये अमित शहा आणि त्यानंतर नरेंद्र मोदी सुद्धा येत आहे. लोकसभेचं बिगुल वाजलंय, कारण तुमचं जागा वाटपाचं कुठपर्यंत आहे? आज तरी फायनल होईल का? आमच्या जागा वाटपाचे जवळपास चांगलं अंडरस्टँडिंग तिन्ही पक्षात झालेलं आहे. आजही एक बैठक आहे आणि उद्या एक बैठक होणार आहे आणि आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की लवकर निष्कर्षापर्यंत येऊ. लवकर म्हणजे लवकरात लवकर. के पीछे हेतु क्या लगता है आपको और जानबूझ के क्या किया जा रहा है? क्या ये मैंने आपको मराठी में जो सीक्वेंस बताया उसमें सरकार लगातार उनसे बातचीत कर रही है. अचानक उसके बारे में कोई जरांगे पाटिल और उन्होंने कुछ लोगों ने कुछ आरोप किए. इसके लिए जरांगे पाटिल जी ने जो रिएक्शन दिया उसके ऊपर अभी ये रिएक्शन हो रहा है SIT फॉर्म करने का. SIT फॉर्म करते हुए जिनके तरफ अंगुली निर्देश किया गया है, मुझे लगता है वो कोई टारगेट नहीं है. टारगेट इनके आसपास बैठने वाले लोगों का ही है. और हरदम मुझे आज तक का अनुभव है कि जिनका नाम लेते हैं उनका नाम कभी होता नहीं. जो उनको टारगेट है वो कुछ अलग ही होता है. और मुझे लगता है कि जरांगे पाटिल से जिनका कम्युनिकेशन कंटिन्यूअस था, शायद उनके तरफ ही उनका कहना रहेगा. पवार साहब का नाम लिया गया, उसके साथ साथ रोहित पवार का नाम लिया गया, राजेश टोपे का नाम लिया गया कि उद्धव ठाकरे का कि कहीं न कहीं साजिश के ये पार्ट रहे हैं. इनका मीटिंग हुई, कोई इनका संबंध नहीं है. हम सब सरकार जरांगे पाटिल से जो भी संपर्क कर रहे थे, बार बार जाके अधिकारी मिल रहे थे, बार बार उनको मनाने की कोशिश कर रही थी. बाद में मुंबई के नज़दीक वाशी में वो जरांगे पाटिल आए, खुद मुख्यमंत्री खुद वहाँ जाके उन्होंने एक आनंद व्यक्त किया उन सभी लोगों के साथ में. ये सारी चीज़ें देखते हुए सरकार और जरांगे पाटिल कायम स्वरूप से एक दूसरे से संबंध रखते थे. कम्युनिकेशन उनका बहुत अच्छा था. सरकार के तरफ से मंगेश चिवटे नामक जो गृहस्थ है वो भी उनके पास बार बार गए थे. अब हमें मालूम नहीं उन दोनों में क्या हुआ. सर, लेकिन लगातार अगर सरकार के साथ बातचीत कर रही थी तो कहीं ना कहीं ये भी बीच में बात चल रही थी कि खुद मुख्यमंत्री मराठा आरक्षण के पूरे आंदोलन को या मराठा कम्युनिटी को हाईजैक करने की कोशिश कर रहे हैं. वो भी फेल हुआ मुख्यमंत्री का, वो भी कहीं ना कहीं खींच है SIT के मार्फत. अब जो परिस्थिति महाराष्ट्र में निर्माण हुई है, न मराठा समाज के लोग संतुष्ट है, न OBC समाज के लोग संतुष्ट है. दोनों साइड में दोनों को हैंडल करने की कोशिश इन लोगों ने की, सत्तारूढ़ पार्टी ने की. अब उसका निष्कर्ष ये ऐसा हुआ है कि दोनों चीज़ों को डिस्टर्ब करने की दोनों कोई भी सेटिस्फाइड नहीं हुआ ये सारे चीज़ करने के बाद. गंभीर आरोप आहे. सरकारच्या एकूणच क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आरोप आहे एका समाजाच्या नेत्याने असं केलं. तुम्हाला नेमकं याच्या संदर्भात काय वाटतं?
हो, अतिशय गंभीर आरोप आहे आणि जरांगे पाटलांना कुठून माहिती मिळाली आम्हाला माहीत नाही, पण SITने त्याचाही शोध घ्यावा की काय झालं एक्झॅक्टली, याचाही शोध घेणं आवश्यक आहे. राजेश टोपेंचं नाव सातत्याने ह्यापुढे राजेश टोपेंचा जो साखर कारखाना आहे त्याच्या समोरून 2-3 किलोमीटर का 5 किलोमीटर समोर ते जरांगे पाटलांचं गाव आहे. जरांगे पाटील अनेक वेळा 116 वेळा यापूर्वी त्यांनी आंदोलन केलेलं आहे. राजेश टोपेंचा काही त्याशी संबंध नाही. कोणत्याही परिस्थितीत राजेश टोपे त्यात कधीच इन्व्हॉल्व झाले नाहीत. त्यांचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटी कसं आहे की आता अपयश ज्यावेळी येतं सरकारला त्यावेळी अपयश झाकण्यासाठी काही ना काही प्रयत्न करायचे असतात. ते आता ते राजेश टोपेंच्यावर, शरद पवार साहेबांच्यावर, काहीही महाराष्ट्रात झालं तर ते शरद पवार साहेबांच्यावर, उद्धव ठाकरेंच्यावर घालण्याची आता फॅशन आहे. मनोज जरांगे असं म्हणताय पाटील साहेब, आंदोलन भरकटले, जरांगे भरकटले की सरकार भरकटले, तुम्हाला काय वाटतं? सरकारने या आंदोलनाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी काय संवाद केला, त्यांना काय कमिटमेंट दिलेल्या होत्या, कोणत्या पद्धतीने त्यांनी शब्द दिलेले होते आम्हाला माहीत नाही. त्यामुळं आज जरांगे पाटील हे संतुष्ट नाहीत, समाधानी नाहीत. याचा अर्थ त्यांना जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्यात आलेली नाही. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रात जे OBC समाज आहे त्यांच्याविषयी देखील सरकारने काही पावलं अशी घातलेली आहेत की सरकारमध्ये असणारे OBC नेते देखील त्याबाबतीत काही करू शकलेले नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंना सरकारने डिस्टर्ब केलेलं आहे असं मला वाटतं. काय मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या जो आत्महत्या शेतकऱ्यांचा आता 17% होत होता आणि 13 ते 18 या वर्षामध्ये 30% हे मराठा समाज होता आणि आता 19 ते 24 मध्ये 28% त्याला 2% घट झाली. त्यामुळे जे 10% आरक्षण दिले ते लागू होईल का, एकंदरीत टिकणार असेल का ते? नाही, आता असं आहे की ते टिकावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे. त्याच्या विरोधात कोणी बोलण्याची आवश्यकता नाही आहे. पण वारंवार असे आरक्षणांचे निर्णय झाल्यानंतर कोर्टात जी लोकं गेली ती कुणाची होती, त्यांना फंडिंग कोण करत होतं, त्यांची कोट्यावधी रुपयांची बिलं वकिलांची कोण देत होते, ह्याचाही तपास करा ना. राजेश टोपे का नाम ठीक सभागृह में लिया जाता है, फवाद साहब का नाम लिया जाता है, उसी का नाम लिया जाता है, जिस संगीता मानसरे का हवाला उसके बीच में दिया जाता है, ये सारी चीज़ें किस तरीके से प्रश्न चिन्ह निर्माण करती हैं? SIT होनी चाहिए कि नहीं? राजेश टोपे से तार से जोड़ने की कोशिश बार बार हो रही है. सरकार का खुद का अपयश जो है वो छुपाने के लिए कुछ कोशिश सरकार कर रही है. मनोज जरांगे असं म्हणतायत की खरंच सरकार देवेंद्र फडणवीसच चालवत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही किंवा अजित पवार नाही. देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं असतं तर OBC मधूनच आरक्षण मिळालं असतं आणि देवेंद्र फडणवीसांनी मी सत्तेची पायरी चढू देणार नाही असं म्हटल्यानंतर काही तासामध्येच SITची चौकशी लावली जाते, ती सभागृहामध्ये मंजूर होते, विधानसभा अध्यक्ष निर्णय देतात. कसं पाहताय? मुख्यमंत्री सभागृहात येण्याच्या आधीच SITची घोषणा झालेली, कारण मुख्यमंत्र्यांनी इथं बाहेरच पायऱ्यांवरच मी भेटलो, ते सभागृहात पोचायच्या आधीच SITची घोषणा झालेली. हा टाइम सिक्वेन्स आपण लक्षात घ्या. सर अभी तक आणि ती घोषणा SITची हे विधानसभेच्या अध्यक्षांनीच केली. सर पण नाना पटोलेंचा आरोप आहे की खरं तर फडणवीसांवरती बोलल्यावरती लगेच सरकार ॲक्शन मोडवरती येतं. ह्यापूर्वी भुजबळांना टार्गेट केलं गेलं, वडेट्टीवारांना टार्गेट केलं, नाना पटोलेंना टार्गेट केलं. त्यावेळेस सरकारकडनं अशी कोणती भूमिका घेण्यात आली नाही. फडणवीसांवरती असं बोललं गेलं, लगेच कारवाई करण्यात आली सरकारकडनं. नाही, फडणवीसांच्याबद्दल जे बोललं गेलं त्याचं समर्थन मी करणार नाही. कोणत्या पद्धतीनं बोलायचं याच्या बाबतीतल्या काही संकेत असतात. पण एकंदर ह्या आरक्षणाच्या बाबतीत जी सरकारची भूमिका आहे ते सरकार फेल झालेलं आहे आणि म्हणून दुसऱ्यांच्यावर आता आरोप सत्र आहे. आता आरक्षणाचा विषय राहिला बाजूला, पण जरांगे पाटील आता गेले परत, पण SIT करून ते बोलले सरकारबद्दल, सरकारमधल्या मंत्र्यांच्याबद्दल. आता SIT स्थापन करायची
म्हणजे नक्की काय करायचं? जरांगे तर काय आंदोलन करत नाहीत, दंगा करत नाहीत, उपोषण करत नाहीत, त्यांनी कुठेही लॉ अँड ऑर्डर कायदा मोडलेला नाही, काहीच केलेलं नाही. अशी SIT मध्येच निर्माण होण्याचं कारण काय? आणि आंदोलन आहे ते, आंदोलनाच्या मागं कोण आहे ह्याबद्दल नक्की हुडकलंच पाहिजे. आणि मला खात्री आहे की शेजाऱ्या पाजाऱ्यांचीच नावं त्यात येतील. वंचित बहुजन आघाडीचे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.